मित्रांनो, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची व दिलासादायक अपडेट शासनाच्या माध्यमातून आलेली आहे. मित्रांनो, गेल्या महिन्यामध्ये PM आवास योजना ग्रामीण या योजनेतील महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदान वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याचे 2 GR शासनाने निर्गमित केलेले होते. यामध्ये पहिला GR होता तो विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर व विशेष मागास प्रवर्गासाठी आणि दुसरा GR होता तो इतर मागास प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यासाठीचा. आणि आता दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वसाधारण घटकातील घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यासाठी शासनाकडून एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम अजून सुरू झालेले नाही किंवा काम प्रगतीपथावर आहे किंवा काम संपत आलेले आहे, अशा घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाच्या बांधकामाच्या स्टेपप्रमाणे ज्यांचा अनुदानाचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता किंवा राज्य शासनाचे वाढीव 50,000 रुपये अजून मिळालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच या अनुदानाच्या पैशाचे वितरण करण्यात येणार आहे. मित्रांनो, स्क्रीनवर हा 28 फेब्रुवारी 2026चा GR पहा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा प्रशासकीय निधीसह निधी रुपये 696,71,80,000 इतका केंद्र शासनाचा निधी, त्याचप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाचा समरूप हिस्सा रुपये 464,47,86,668 रुपये इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा GR. तर मित्रांनो, अशा प्रकारे केंद्र व राज्य शासनाच्या हिश्श्याचे मिळून एकूण रुपये 1,161,19,66,668 रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना घरकुलासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध घरकुलाच्या योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना निधीचे वितरण लवकरच त्यांच्या बँक खात्यावर केले जाईल. हा अत्यंत महत्त्वपूर्ण व दिलासादायक असा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.